तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, वरिष्ठ नेत्यांची पदाधिकाऱ्यांनी बैठकीत माहिती दिली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यात वर्धापन दिन होणार आहे। शरद पवार वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं म्हणण्यात आलेलं आहे। शरद पवार वर्धापन दिनाला उपस्थित राहील। 10 तारखेला पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होणार आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या आणि या जोरदार चर्चांनंतर आता वरिष्ठ नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत ही माहिती दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं या नेत्यांनी म्हटलेलं आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक अपडेट? आपल्याला माहिती आहे की खरं तर गेल्या आठवड्याभरापासून जी चर्चा होती ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का। विशेष म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीमध्ये जयंत पाटील, शरद पवार आणि अजित पवार जे आहेत ते एकत्रित पाहायला मिळाले। अजित पवार गटातल्या नेत्यांकडून सातत्यानं वक्तव्य केली जातात की दोन्ही पवारांनी ठरवलं तर राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात। मात्र जी माहिती खरं तर शरद पवारांच्या पोटामधून मिळते ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती घेतली आणि या बैठकीमध्ये नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येणार नाहीत। 10 तारखेला पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा वर्धापन दिन जो आहे तो पार पडतो आणि त्या वर्धापन दिनाची तयारी जी आहे ती शरद पवार गटाकडून केली जाते। बालेवाडीमध्ये अजित पवार गटाचा वर्धापन दिन जो आहे तो पार पडणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये येत्या 10 तारखेला 2 वर्धापन दिन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतील। मात्र गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का। तर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आलेली आहे महापालिका निवडणुकांची तयारी जी आहे ती सुरू करा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही। त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून जी काही चर्चा सुरू होती त्यावरती आता खरं तर पडदा पडला असं म्हणावं लागेल। मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे 2 वर्धापन दिन जे आहेत ते आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला सुद्धा शरद पवार जे आहेत ते उपस्थित राहतील आणि या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये शरद पवारांकडून कदाचित पुढची दिशा जी आहे ती स्पष्ट केली जाऊ शकते आणि महापालिका निवडणुकांची दिशा जी आहे ती सुद्धा स्पष्ट होताना पाहायला मिळेल। प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।